Hello students, good morning all of you. Welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 2nd, cost accounting of material, labor and overhead, content, methods of wages part 1. Because there are two methods of wages. One of that is time basis method and second one is piece basis method. In that particular video we will discuss on only time basis method, advantages of time basis method and disadvantages of time basis method. Okay, remaining part we will cover in next video, part number 2. Okay, let's see. Methods of wages. First is time basis. Under this method, the wages are calculated and paid according to the time worked by worker. म्हणजे या मेथडमध्ये काय केलं जाणार आहे, द वेजेस आर कॅल्क्युलेटेड अँड पेड. म्हणजे मजुरी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाणार आहे आणि मजुरी कशा पद्धतीने पेड केली जाणार आहे, तर अकॉर्डिंग टू द टाइम वर्कड बाय वर्कर. म्हणजे त्या पर्टिक्युलर वर्करनी किती वेळ काम केलेलं आहे त्याच्यावरती त्याची मजुरी ही काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. द ॲक्च्युअल गुड्स प्रोड्युस्ड बाय द वर्कर आर नॉट कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द वेजेस. या मेथडमध्ये की त्या पर्टिक्युलर व्यक्तीनं किती काम केलेलं आहे हे विचारात घेतलं जाणार नाही, तर विचारात काय घेतलं जाणार आहे की त्यानं किती वेळ काम केलेलं आहे. मग त्यानं 1 तास काम केलं आहे, त्यानं 8 तास काम केलेलं आहे, का त्यानं 1 दिवस काम केलेलं आहे, का त्यानं 1 महिना काम केलेलं आहे. म्हणजे त्या बेसिसवरती काय होणार, त्याची सॅलरी ही ठरणार आहे किंवा त्याची मजुरी ठरणार आहे. ओके, सो अंडर दिस मेथड द टाइम रेट इज फिक्स्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे टाइम रेट काय केला जातो, ॲडव्हान्समध्ये फिक्स केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका तासाचे एवढे पैसे मिळतील, एका दिवसाचे एवढे पैसे मिळतील, एका महिन्याचे एवढे पैसे मिळतील. अशा पद्धतीनं की टायमिंगवरती काय केलेलं आहे की तुमचं मजुरी आहे ती ठरवलेली आहे. मग फॉर एक्झाम्पल एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे, त्याला काय करायचं आहे, तो काम करणार आहे. ओके, मग त्यानं काम केल्यानंतर त्याला एका तासाचे 50 रुपये दिले जातील. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय, एका तासाचे 50 रुपये दिले जातील. मग असं त्यानं 5 तास काम केलं तर त्याला किती रुपये मिळतील, 250 रुपीज. ओके, त्यानं एक दिवसाची मजुरी ठरवली, एका दिवसाला त्याला 200 रुपये द्यायचे असं ठरवलं. मग त्यानं समजा 5 दिवस काम केलं, मग 200 गुणिले 5 किती झाले, 1000 रुपये. सो अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. द टाइम रेट फिक्स्ड मे बी पर अवर, पर डे ऑर फॉर पर मंथ. म्हणजे तासावरती ठरवलं जाऊ शकतं, डेवरती ठरवलं जाऊ शकतं किंवा महिन्याचं ठरवलं जाऊ शकतं. दिस मेथड गिव्स गॅरंटी टू वर्कर टू गेट अ फिक्स्ड मिनिमम वेजेस. ओके, म्हणजे याच्यामध्ये त्या वर्करला गॅरंटी की त्याला पैसे हे मिळणार आहेत. ओके, काम किती जरी केलेलं आहे त्यांनी तर त्याला कामाचे पैसे मिळणार. कारण का, तर इथं टार्गेटवरती काम करतोय का तो, नाही, तर इथं तो टायमिंगवरती काम करतोय. म्हणजे त्याची 8 तासाची ड्युटी आहे, 8 तास त्यानं मग काम कंपनीमध्ये आहे किंवा काम नाही हे मॅटर करत नाहीये, पण तो कंपनीमध्ये कामावरती जातोय हे मॅटर करतंय. आणि त्यामुळं त्याला काय केलं जाणार आहे, टाइम बेसिसनुसार पैसे मिळणार आहेत. सो फॉर्म्युला दिलेला आहे, टोटल वेजेस इज इक्वल टू नंबर ऑफ डेज इंटू रेट पर डे. ओके, नंबर ऑफ डे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया की त्यानं 5 दिवस काम केले, गुणिले एका दिवसाचा रेट किती आहे, 200 रुपये. मग 200 गुणिले 5 किती रुपये मिळणार त्याला, 1000 रुपये. मग आता अवर आपण घेऊया, नंबर ऑफ अवर्स, त्यानं 5 तास काम केलेलं आहे, गुणिले रेट पर अवर. मग एका तासाचा रेट किती ठरवला आहे, 50 रुपये ठरवलेला आहे. मग 50 गुणिले 5 किती झाले, तर 250. सो अशा पद्धतीनं टाइम बेसिसचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. सो नाव वी विल डिस्कस ऑन द ॲडव्हान्टेजेस ऑफ टाइम बेसिस मेथड. सो फर्स्ट इज सिम्प्लिसिटी. कॅल्क्युलेशन ऑफ वेजेस इज व्हेरी इझी. म्हणजे या वेजेसचं कॅल्क्युलेशन आत्ता आपण बघितलं कसं आहे, खूप इझी आहे. ओके, इवन द वर्कर्स कॅन कॅल्क्युलेट देअर वेजेस इझी. याच्यामध्ये कामगारसुद्धा काय करू शकतात, आपल्याला किती मजुरी मिळणार आहे हे कॅल्क्युलेट करू शकतात. बरोबर, मग फक्त तिथं काय कन्सिडर करायचं आहे की आपण किती दिवस काम केलेलं आहे आणि आपल्याला एका दिवसाचे किती रुपये ठरलेले आहे, मग ते गुणिले ते बरोबर आपल्याला काय करणार आहे की टोटल वेजेस हे मिळणार आहे. ओके, आता दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, तो आहे क्वालिटी प्रोडक्शन. अंडर दिस मेथड क्वालिटेटिव्ह गुड्स आर प्रोड्युस्ड. इट इज बिकॉज देर इज नो एनी हरी टू वर्क फास्ट.
इथं कोणत्याही प्रकारची गडबड एका कामाची नाही आहे, त्यामुळं क्वालिटेटिव्ह वर्क काय होणार आहे. The worker is allowed to take sufficient time for producing the goods. आणि इथं काय होणार आहे की एखादं विशिष्ट प्रकारचं प्रोडक्ट तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. कुणाला पुरेसा वेळ मिळणार आहे तर त्या पर्टिक्युलर वर्करला पुरेसा वेळ मिळणार आहे. कारण इथं टार्गेट आहे का नाही, तो व्यक्ती येतोय, तो टाइम बेसिसवरती काम करतोय, त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे तो त्या पर्टिक्युलर वस्तूचं प्रोडक्शन हे करू शकतो. इट्स रिझल्ट इन क्वालिटी प्रोडक्शन, म्हणजेच यामुळे काय होतं, क्वालिटी प्रोडक्शन तयार होतं. देन थर्ड पॉईंट इज इकॉनॉमिकली चीपर, म्हणजेच काय की आर्थिकदृष्ट्या काय असणार आहे, स्वस्त असणार. मग बघूयात आपण कसं. दिस मेथड ऑफ रेम्युनरेशन रिक्वायर्स लेस क्लेरिकल वर्क. फर्दर the record of work done by worker is not required to be maintained. Therefore, it is less expensive. म्हणजे कमी खर्च. आता इथं क्लेरिकल स्टाफ लागणार आहे का कॅल्क्युलेशन करण्यासाठी? नाही. ते मजूर आहेत, ते स्वतः कॅल्क्युलेशन करून काय करू शकतात, आपली सॅलरी किती झालेली आहे हे काढू शकतात. पण एक ऑथेंटिक रेकॉर्डसाठी एक व्यक्ती आपण क्लेरिकल म्हणून नेमू शकतो आणि तो अशा प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांची कामं करत असतो. म्हणून सांगितलेलं आहे इट इज अ इकॉनॉमिकली चीपर. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ टाइम बेसिस मेथड. सो फोर्थ वन इज रिडक्शन इन वेस्टेजेस. म्हणजे आता जे वेस्टेज जात असतं, वाया जात असतात वस्तू, त्याच्यामध्ये काय होणार आहे, कपात होणार आहे. मग कशी कपात होणार आहे? अंडर दिस मेथड देअर इज नो एनी नीड फॉर अ वर्कर टू वर्क फास्ट. म्हणजे कोणत्याही वर्करनं स्पीडनं किंवा वेगानं काम करावं असं काही कंपल्शन आहे का? नाही आहे. सो इट इन्श्युअर्स ऑर इट रिझल्ट्स इन केअरफुल हँडलिंग ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट्स. त्यामुळं तो कर्मचारी काय करणार आहे, काम थोडं करेल पण व्यवस्थितपणे मशिनरी हँडल करेल, व्यवस्थितपणे इक्विपमेंट हँडल करेल, बरोबर. आणि त्यामुळं त्या मशिनरीचं लाईफ वाढू शकतं, त्या इक्विपमेंट जास्तीत जास्त दिवस टिकू शकतात. सो अशा प्रकारे काय होणार आहे की विशिष्ट प्रकारे की जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. ॲट अल्टिमेटली इट रिझल्ट्स इन रिड्युसिंग द वेस्टेज ऑफ मटेरियल्स, मशिनरी अँड इक्विपमेंट्स. म्हणजे काय होणार आहे, वेस्टेज कमी होणार आहे. आणि ज्यावेळी वेस्टेज कमी होत असतं याचाच अर्थ काय की कच्च्या मालाचा पुरेपूर वापर होत आहे, म्हणजे प्रॉपर युटिलायझेशन ऑफ कलेक्टेड रिसोर्सेस. ओके. नाव देर इज फिफ्थ नंबर पॉईंट, एक्सेप्टेड बाय ट्रेड युनियन. आता ट्रेड युनियन म्हणजे काय की व्यापाऱ्यांचा संघ असतो. मग या संघानं सुद्धा ही मेथड ॲक्सेप्ट केलेली आहे का? केलेली आहे. ते सुद्धा ॲग्री आहेत, त्यांना सुद्धा हे पटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा ही मेथड ॲक्सेप्ट केलेली आहे. अंडर दिस मेथड डिफरन्शियल इज मेड अमॉंग दी वर्कर फर्दर. दिस मेथड गिव्स सिक्युरिटी टू वर्कर्स टू गेट फिक्स अमाउंट ऑफ वेजेस. Therefore, the trade unions accept this method. ओके. म्हणजे व्यापारी संघांनी काय केलेलं आहे की अशा प्रकारची मेथड ॲक्सेप्ट केलेली आहे, कारण याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना किंवा ते जे कामगार आहेत किंवा ते जे मजूर आहेत त्यांना टाइम बेसिसवरती पैसे मिळतात. मग एखादा कर्मचारी नवीन आहे, तो 30च वस्तू उत्पादित करतोय. ॲक्च्युली वस्तू किती उत्पादित होतात, 50 होतात, पण तो नवीन आहे, तो 30च वस्तू उत्पादित करतोय. मग त्याला सुद्धा पैसे मिळणार आहेत का? हो. जितके पैसे त्याचे ठरलेले आहेत कामाच्या आधी इन ॲडव्हान्स, जितके त्याची मजुरी ठरलेली आहे तितकी मजुरी त्याला मिळणार आहे. देन सिक्स नंबर पॉईंट इज सिक्युरिटी ऑफ हेल्थ ऑर लेस ॲक्सिडेंट्स. आता आरोग्याची सुरक्षा ही खूप महत्त्वाची असते. कर्मचारी आरोग्य चांगलं असेल तर त्याचा कामावरती इम्पॅक्ट पडत असतो, क्वालिटेटिव्ह वर्क हे होत असतं. आणि लेस ॲक्सिडेंट म्हणजे काय, कमीत कमी अपघात हे होत असतात. अपघात हे होतच असतात पण त्याचं प्रमाण कसं होत असतं, कमी होत असतं. आणि हे कशामुळे पॉसिबल आहे तर इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ टाइम बेसिस मेथड. अंडर दिस मेथड द वर्कर्स डू नॉट वर्क इन एनी टेन्शन बिकॉज देअर वेजेस आर नॉट डिपेंड अपॉन द गुड्स प्रोड्युस्ड बाय देम. म्हणजे त्यानं उत्पादित केलेल्या वस्तूंवरती त्याचे पैसे डिपेंड आहेत का? नाही. त्यामुळं तो टेन्शन फ्री काम करतोय. त्याला माहिती आहे आपण जे काम करत आहोत, आपण किती जरी काम केलं तरी आपल्याला जे ठरलेलं आहे तितकेच पैसे काय होणार आहेत, मिळणार आहेत. सो तो टेन्शन फ्री काम करतोय, कोणत्याही प्रकारचं बर्डन घेत नाही आहे. त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कामावरती होत आहे. ॲज दी वर्कर्स आर फ्री फ्रॉम मेंटल ऑर फिजिकल टेन्शन. आणि त्यामुळे काय होत असतं, हे जे वर्कर आहेत ते मेंटली आणि फिजिकली काय होत असतात, टेन्शन फ्री होत असतात. इट रिझल्ट्स इन लेस ॲक्सिडेंट्स अँड कीपिंग देअर हेल्थ गुड. आणि त्यामुळे काय होत असतं की अपघातांचं प्रमाण कमी होत असतं आणि त्यांचं आरोग्य हे काय होत असतं, चांगलं राहत असतं. ओके. देन
Last one advantage is stability in wages and a sense of security to workers. Under this method, a security guarantee is given to worker to get a fixed amount of wages irrespective of actual production. This system guarantees minimum wages for specific period. म्हणजे आता स्पेसिफिक पिरियड किती ठरला आहे. फॉर एक्झाम्पल एक कर्मचारी आहे, त्याला ठरलं आहे की दिवसाला तुला इतके पैसे मिळतील, मग 200 रुपये तुला मिळतील. म्हणजे त्याला ते 200 रुपये मिळणार आहेत का? डेफिनेटली मिळणार आहे. इट इज अ गॅरंटेड. ओके, इट इज अ गॅरंटीज मिनिमम वेजेस फॉर अ स्पेसिफिक पिरियड. म्हणजे त्या स्पेसिफिक पिरियडसाठी त्याला मिनिमम वेजेस हे मिळणारच आहेत, कारण तसं ठरलेलं आहे. ॲडव्हान्समध्ये ठरलेलं आहे कारण ही टाईम बेसिस मेथड आहे. ओके, सो देर आर 7 पॉईंट्स are given as a advantage of time basis method. Okay, so now we will discuss on disadvantages of time basis method. So one of that is reduction in production. उत्पादनामध्ये काय होते? घट होते. उत्पादनामध्ये काय होते? कपात होते. कारण का? टार्गेट नाही आहे. मग त्या कर्मचाऱ्याला माहिती आहे की आता आपण किती जरी उत्पादन केलं तरी आपल्याला तितकेच पैसे मिळणार आहेत. सो तो काय करतोय की उत्पादन जेवढं त्याला जमतंय तितकंच तो करतोय. त्यामुळे प्रोडक्शन काय होतंय? कमी होतंय. इन दिस मेथड देर इज नो एनी नीड फॉर अ वर्कर टू वर्क फास्ट. वर्करनं फास्टमध्ये वेगानं काम करावं असं काही कंपल्शन काय या मेथडमध्ये नाही आहे. इट इज बिकॉज, आणि यामुळे काय होतंय, दी अमाऊंट ऑफ वेजेस आर नॉट डिपेंड दी गुड मॅन्युफॅक्चर बाय वर्कर. आणि पैसे हे त्यानं उत्पादित केलेल्या वस्तूंवरती त्याला मिळणार आहेत का? नाही. तर त्यानं टायमिंग भरलेला आहे त्याचा, सो त्याला पैसे दिले जाणार. व्हेन दिस मेथड इज अडॉप्टेड द वर्कर्स वर्क व्हेरी स्लोली, इवन द इफिशियंट वर्कर्स बिकम्स इनएफिशियंट विथ द पॅसेज ऑफ टाईम. आणि काही कालावधीनं काय होणार आहे, मग आता कार्यक्षम कर्मचारी, अकार्यक्षम कर्मचारी आणि कमी कार्यक्षम कर्मचारी असे 3 प्रकारचे कर्मचारी आपल्याला कंपनीमध्ये पाहायला मिळतात. मग कार्यक्षम कर्मचारी आहेत ते काय करतायत? ते ऑब्झर्वेशन करतायत की कमी कार्यक्षम असणारे किंवा अकार्यक्षम असणारे कर्मचारी काय करतायत की 30च वस्तू उत्पादित करतात. ॲक्च्युली 50 वस्तू उत्पादित होतात, पण ते 30च वस्तू उत्पादित करतात. मग कार्यक्षम व्यक्तीसुद्धा काय होऊ शकतात? कालांतरानं अकार्यक्षम होऊ शकतात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होणार की आपण 50 वस्तू तयार करतोय, हे लोक 30 वस्तू तयार करतात आणि दोघांना मजुरीचा दर हा कसा आहे? सेम आहे. मग आपण 50 वस्तू का तयार करायच्या? मग आपण 40च वस्तू तयार करूयात किंवा आपण 30च वस्तू तयार करूयात. सो असा माइंडसेट त्यांचा होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे? प्रोडक्शनमध्ये रिडक्शन होणार आहे. ओके, इट रिझल्ट्स इन रिडक्शन इन प्रोडक्शन. कपात होणार आहे. सो सेकंड पॉईंट दिलेला आहे. आणखी दुसरं डिसएडव्हान्टेज आपल्याला दिलेलं आहे, नो रिवॉर्ड इफिशियंट वर्कर. जे कार्यक्षम कर्मचारी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा पुरस्कार दिला जात नाही आहे, त्यांचं ॲप्रिसिएशन केलं जात नाही आहे. In this method, the efficient workers gets same amount of wages just like inefficient worker. म्हणजे इफिशियंट वर्कर असू दे किंवा इनइफिशियंट वर्कर असू दे, दोघांना सुद्धा सेम अमाऊंट मिळते. म्हणजेच काय, ते टाइम बेसिसवरती आहे. सो दोघातले कुणीही कितीही काम करू दे, पण पैसे त्यांना कसे मिळतात? सेम मिळतात. दिस इफिशियंट वर्कर्स डू नॉट गेट एनी एक्स्ट्रा रेम्युनरेशन. इफिशियंट वर्कर्स आहेत जे 50 वस्तू, क्वालिटेटिव्ह 50 वस्तू तयार करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा रेम्युनरेशन दिलं जातं का? तर दिलं जात नाही. इट डिस्करेजेस दी इफिशियंट वर्कर्स. ऑनेस्ट अँड इफिशियंट वर्कर्स आर रिप्रेस्ड अंडर दिस मेथड. त्यामुळे काय होतं की जे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, जे कुशल कामगार आहेत, जे कार्यक्षम कामगार आहेत, त्यांच्या मनामध्ये अन्यायाची भावना निर्माण होते, त्यांचं एक फ्रस्ट्रेशन निर्माण होतं आहे, एक निराशा निर्माण होते त्यांच्या मनामध्ये, आणि त्यामुळे ते काय होत आहेत की डायवर्ट होत आहेत. त्यांचं कामावरचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं आहे? जात आहे. देन त्यानंतर तिसरा पॉईंट सांगितलेला आहे, टू मच सिक्युरिटी. इन दिस मेथड द वर्कर इज पेड a guaranteed amount of wages irrespective of the production. म्हणजे इथं दिली जाणारी मजुरी ही प्रोडक्शनवर डिपेंड असणार आहे, तर ही त्यांना गॅरंटेड दिली जाणार आहे, कारण ही टाइम बेसिसवरती असणार आहे. दिस मेथड प्रोव्हाइड देम टू मच सिक्युरिटी. आणि ही मेथड त्या कामगारांना खूप सुरक्षा देते, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त सुरक्षा देते. दी वर्कर बिकम्स लेझी अंडर. आणि त्यामुळं ते जे कर्मचारी आहेत, ते जे कामगार आहेत, ते आळशी होतात, ते निष्क्रिय होतात. अकॉर्डिंग टू द स्टडी, एक अभ्यास केला गेला, त्यानुसार इट इज फाउंड दॅट द वर्कर्स वर्क दॅट
50% to 60% कॅपॅसिटी होती. 100% कॅपॅसिटीनं जिथं त्या वर्कर्सनी काम करायला पाहिजे तिथं ते फक्त आणि फक्त 50% ते 60% काम करत आहेत. म्हणजे 40% 50% काम ते करत नाहीत, कॅपॅसिटी असून सुद्धा करत नाहीत. म्हणजे हा एक काय आहे की टाईम बेसिस मेथडचा एक ड्रॉबॅक आहे. अँड लास्ट वन डिसएडवांटेज इज एम्प्लॉयर-एम्प्लॉई ट्रबल. The employees or workers starts disobeying the orders given by the supervisor. सुपरवायझर ऑर्डर देतोय, त्या ऑर्डरचं पालन होतंय का? होत नाही. आज्ञा पाळली जाते का? पाळली जात नाहीये. इट हॅपन्स बिकॉज द वर्कर्स आर फुल्ली अवेअर दॅट देअर वेजेस कॅनॉट बी डिक्रीज्ड. आणि हे कशामुळे होतंय की कामगारांना चांगलं माहिती आहे की आपला पगार किंवा आपल्याला मिळणारी मजुरी ही कदापि कमी होणार नाही. त्यामुळे ते सुपरवायझरचं ओपिनियन किंवा सुपरवायझरची आज्ञा पाळतायत का? ते पाळत नाही आहेत. फर्दर इट क्रिएट्स द ट्रबल इन बिटवीन इफिशियंट अँड इनइफिशियंट वर्कर्स. आणि मग त्यामुळे काय होत असतं? एक विशिष्ट प्रकारचा वाद, कॉन्फ्लिक्ट, संघर्ष हा निर्माण होतो. कुणामध्ये? तर इफिशियंट अँड इनइफिशियंट वर्कर्स, कार्यक्षम आणि अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा वाद निर्माण होतो. ओके, सो देर आर 4 points आर गिवन ॲज अ डिसएडवांटेजेस ऑफ टाइम बेसिस मेथड. देर आर 7 points आर गिवन ॲज अ ॲडवांटेज ऑफ टाइम बेसिस मेथड. सो that particular topic are completed. जर कुणाला काही शंका असतील, काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायच्या आहेत. तुमच्या शंकांचं निरसन हे केलं जाईल. ओके, थँक्यू.